नमस्कार मित्रांनो, आज आपण 125 लोकांसाठी जेवणाची मोठी केटरिंग ऑर्डर करायला आलो आहोत. आजचा मेनू एकदम मस्त आहे. इथे सगळ्या भाज्या आणि मसाले आलेत. ताज्या भाज्या असतील तर जेवणाची चव वेगळीच लागते. आता सगळ्या भाज्या स्वच्छ करून कापायला सुरुवात केली आहे. बटाटा, वांगे, शेवग्याच्या शेंगा, चवळी सगळं रेडी होतंय. डाळ उकळायला टाकली आहे. थोड्याच वेळात मस्त गरमागरम डाळ तयार होईल. बटाटा, चवळीशे, वांग आणि मसाला द्यायचा आहे. आज 100 लोकांचं जेवण आहे. मेनू बटर पनीर आणि मिक्स भाजी. मिक्स म्हणजे बटाटा, वांग, शेवग्याची शेंग आणि चवळी हे एकत्र मिक्स आहे. जिरा राईस आहे, डाळ आहे, पुरी आहे, मिरची भजी आणि कांदा भजी, पापड. आता शेंगदाणे, खसखस आणि सुके खोबरे वाटून मसाला तयार करतोय. याच मसाल्यामुळे भाजीला खास चव येते. कामात कामात आमच्यासाठी नाश्ता आला. गरम चहा आणि वडापाव म्हणजे मज्जाच. डाळ बॉईल झाली. मिक्स व्हेज होतं ना, ते तयार झाले, शिजून तयार झाले. आता हे फोडणी द्यायला म्हणजे तांदळाला भाजायचं आहे. अद्रक, लसूण, टोमॅटो आणि कांदा एकत्र भाजायचं आहे. कच्चं टाकायचं नाही. म्हणून आम्ही आधी भाजणार, बॉईल करणार आणि नंतर टाकणार. आणि मी तर कच्ची मिरची खायला खूप आवडते. थोडी तिखट पण मजा येते. आता कांदा, लसूण आणि आलं परततोय.
बारीक करून आता ओवा टाकतोय. मिरची भजी टाकली का नाही थोडीशी, ओवा टाकायचा आणि कांदा भजी एक. आता भात शिजवायला पाणी गरम करतोय. आज जिरा राईस बनणार आहे. अजून चांगला भाजायचा कांदा, ह्यापेक्षा चांगला भाजायचा कांदा. डाळीसाठी फोडणी तयार होतीये. गरम तेलात मसाले टाकले की मस्त वास येतो. इकडे ताजं आणि मऊ पनीर कापतोय. आज मटर पनीर खास होणार. आता फोडणी थेट उकळलेल्या डाळीत टाकतोय. आणि बघा, डाळ एकदम तयार. आपण जिरा राईस करतो ना त्यावेळेस बघा सगळं टाकलेलं आहे याच्यामध्ये. पाण्याचा कलर पण चेंज झाला, असा कलर चेंज झाला पाहिजे तर जिरा राईस एकच नंबर. आता पुरीसाठी पीठ मळायला सुरुवात केली आहे. गरम गरम पुरी म्हणजे सगळ्यांची फेवरेट. भात तयार झालाय. वरून थोडंसं तूप टाकलं की चव अजूनच वाढते. डाळ झाली आपली. आता फक्त दोन भाज्या आहेत, मटर पनीर वेगळी आहे आणि मिक्स कुर्मा वेगळी आहे. आता त्याला फोडणीचं सामान तयार होणार आहे. या मसाला काय काय पाहिजे काय काय नाही. कांदा बॉईल झालेला आहे. आता फक्त काय करायचं आहे, आपल्याला मसाला वेगळा करायचा आहे. आता आपण पहिल्यांदा मटर पनीरचा मसाला मिक्स करणार आहे. धना पावडर, हिंग, मटर पनीरचा मसाला, मटर पनीर थोडीशी टाकायची, हळद जास्त नाही टाकायची. हा गरम मसाला आहे. हा गरम मसाला पावडर, कांदा लसूण, लाल मिरची पावडर, करी पावडर, लाल मिरची पावडर थोडीशी. हा गरम मसाला. मसाला मिक्स करून झालाय मटर पनीरचा. हिंग, गरम मसाला, धना पावडर, किचन किंग, थोडीशी हळद, त्याच्यात कांदा लसूण जास्त टाकायचा, थोडीशी लाल मिरची पावडर, तरी पुरी.
आता ही मसाला झाला, ही कुर्मा भाजीचा झाला आणि पनीरचा आपण आधीच केलेला आहे. मसाला मिक्स झाले, त्याला आता फोडणीच्या वेळेस आणि मटर पनीरही तयार झालंय. बघा किती स्वादिष्ट दिसतंय. आता कांदा भजी बनवायला सुरुवात केली आहे. एक खास टीप, पाणी घालायचं नाही. कांदा मसाल्यात मिसळून थोडा वेळ ठेवा. आपोआप पाणी सुटतं आणि भजी कुरकुरीत होतात. भजीची तयारी करतो. मिरची भजी करतो. आता मिरची भजी तयार होतीये आणि कांदा भजी बघा किती क्रिस्पी झाल्यात. इकडे माझी बायको पुरी बनवतीये. टीम वर्क असेल तर काम लवकर होतं. चला आता पुरी तळूया. बघा किती फुललेल्या आणि सोनेरी झाल्यात. आता सगळं जेवण तयार आहे. मटार पनीर, मिक्स भाजी, डाळ, जिरा भात, पुरी, कांदा भजी, मिरची भजी. 125 लोकांसाठी मस्त जेवण रेडी. व्हिडिओ आवडला तर लाईक करा.